हाय, हाय मी मनीषा. काव्या. आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आता आम्ही दोघीजणी तयार झालो आहेत दादाला शाळेतून आणण्यासाठी. वेदांच्या स्कूलमध्ये स्पोर्ट ॲन्युअल डे फंक्शन होता, त्यासाठी वेदांत सकाळी 7:30लाच गेलेला होता आणि त्याला 10:30ला घेऊन जा म्हटले, म्हणून आम्ही थोडंसं लवकर निघालो. आज जायचं होतं त्याच्या स्कूलमध्ये त्याला पाहायला, पार्टिसिपेट वगैरे करताना, पण घरातली कामं वगैरे यामुळे आम्हाला काही जमलं नाही, म्हणून आम्ही मायली की आत्ता तयार झालोत. म्हटलं घेऊन जाताना थोडंसं लवकर जाऊयात, म्हणजे आपल्याला थोडं तरी पाहायला येईल. तसं त्याचा नंबर वगैरे अगोदरच निघालेला आहे. काल त्यांच्या स्कूलमध्ये मोठ्या मुलांचं झालं होते गेम्स वगैरे त्यामध्ये, तर मग त्यांनी सांगितलं की त्याचा फर्स्ट नंबर निघालेला आहे. तर मग म्हटलं चला आज नंबर निघालेला आहे, त्यामुळे एवढं काही नाही. आणि छोट्या मुलांचे जास्त खेळ राहतात, मोठ्या मुलांचे आहेत की नाहीत ते काही माहिती नव्हतं, म्हणून मग म्हटलं आता तो गेलाय तर त्याचं तो करून घेईल, त्याला समजतं सगळं सांगितल्याच्या नंतर. ही थोडीशी लहान आहे, हिला समजत नाही आणि हिला स्कूलला टाकलं नाही, तर पुढच्या वर्षी टाकू. त्यावेळेस हां, तिचं असं आहे की तिला गार्डनवाल्या स्कूलमध्ये टाकायचं, स्ट्रॉबेरी स्कूलला नाही. सगळं आहे, आता पुढच्या वर्षी टाकू. आणि 1 फेब्रुवारी असल्यामुळे अपार्टमेंटमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे गणेश चतुर्थीचा, गणेश जयंती आहे त्यामुळं. तर खाली प्रसाद वगैरे सगळं होणार आहे, सत्यनारायणाची पूजा वगैरे, रांगोळी वगैरे काढायचे. जेव्हा खाली सुरुवात करतील लेडीज त्यावेळेस बोलवायला येतील. मग म्हटलं आपले कामं तोपर्यंत आवरून घेऊयात. वेदांतला वगैरे घेऊन आलं शाळेतून, तर मग हळूहळू बाकीच्या गोष्टी होतात, कारण बाहेर जायची गरज लागत नाही म्हणून. मग पटकन आवरून घेतलं आणि आता आम्ही त्याला आणायला निघालो. बघूयात कार्यक्रम संपला आहे स्कूलमधला की बाकी आहे. जर असेल चालू तर तुमच्यासोबत सुद्धा थोडंसं शेअर करते. चला तर मग तिथे गेल्याच्या नंतर काय सुरू आहे ते तुम्हाला दाखवते आणि त्याची स्कूल पण दाखवते. इथे मी आणि काव्या येऊन शाळेत पोचलो होतो आणि इथे माझ्या बोटाच्या समोर जो होता तो वेदांत आहे, हा 3 नंबरला जो मुलगा आहे. आम्ही याच्या अगोदरच यांची रेस वगैरे बहुतेक झाली होती, कारण आम्हाला काही माहिती नाही. गेल्याच्या नंतर मुलांना बाजूला काढत होते आणि छोट्या मुलांना रेससाठी तयार करत होते. रनिंग रेस होती आणि वेदांचं वगैरे झालेलं होतं वाटतं. सेटअप वगैरे त्यांनी छान मस्त केलेलं होता. ज्यांची फर्स्ट पोझिशन वगैरे आलेली आहे त्यांच्यासाठी फोटो वगैरे काढण्यासाठी सुद्धा. आणि सगळ्या टीचर्स एवढ्या उत्साहात होत्या की कमाल. त्यांनी तयारी खूप भारी करून घेतलेली होती आणि प्रत्येक गोष्ट वेळेत होण्यासाठी खूप लवकर मूवमेंट पण करत होत्या. मुलांना आणणं, बाजूला काढणं किंवा त्यांच्याकडून तयारी करून घेणं, त्यांना समजावून सांगणं. आम्ही येऊन खूप वेळ झालेला होता, पण दादाचं काही आमच्याकडे लक्षच नव्हतं. मग थोड्या वेळाने त्याने आमच्याकडे पाहिलं आणि तेव्हा समजलं त्याला आम्ही आलो. नाहीतर गेल्या वर्षी पण आम्ही गेलो नव्हतं स्पोर्ट डेला. त्याला एकट्याला सोडून दिलं होतं, कारण टायमिंग व्यवस्थित मॅच होत नव्हतं त्याचं शाळेचा आणि आमचा. यावर्षी 30 Vedant Lakpate in first position, Uttam Bamne second and Vaishnavi Patel third position. इथे ज्या व्हाईट ड्रेसमध्ये आहेत त्या प्रिन्सिपल मॅडम आहेत आणि ही जी दुसरी मुलगी आहे ती चेअरमॅन मॅडमची मुलगी आहे. त्यांनी मेडल वगैरे घालून दिले मुलांना आणि नंतर फोटो वगैरे काढायला चालू होते. आम्ही पण काढले. वेदांत मात्र खूप खुश होता, कारण खूप दिवसांनी त्याच्याकडे हे नेक्स्ट मेडल आलेलं होतं. याच्या अगोदर पण आलेले आहेत. आणि ही आहे वेदांची स्कूल, स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल आहे. इथे 3rd क्लासमध्ये आहे. त्यानंतर घरी आलोत आणि घरी आल्याच्या नंतर बाकीचे राहिलेले कामं वगैरे आवरले आणि गणेश जयंती होती त्यामुळे अपार्टमेंटमध्ये जेवायला वगैरे बनवलं होतं. तर एका ताईंकडे सगळं सामान आणून दिलेलं होतं, तर मग भाज्या वगैरे निवडायला गेलोत. त्यांनी बोलवलं होतं की या, आणि पूर्ण आमच्या भाज्या वगैरे निवडून झाल्या, फक्त बटाटे आणि टोमॅटो कट करायचे राहिले. तेव्हा आम्हाला समजलं की खाली स्वयंपाकाला ज्या ताई येणार आहेत त्याच कटिंग वगैरे भाज्यांची करणार आहेत. पण आम्ही सगळं करून ठेवलं होतं. गेल्या वर्षी खूप गोंधळ उडाला होता जी स्वयंपाकाला आलेली होती त्यांची, तर म्हटलं जाऊ द्या, तेवढंच आपल्याकडून जे घडते ते घडते म्हटलं. मग सगळ्या जणींनी म्हटलं की जाऊ द्या, आता जेवढं केलं आहे तेवढं राहू द्या, तेवढंच त्या करणारीला थोडंसं काम सोपं होऊन जाईल. मग भाज्या वगैरे निवडल्या. थोड्या वेळाने खाली रांगोळी वगैरे काढायची होती, तर सगळ्याजणी आम्ही खाली गेलो ते रांगोळी काढण्यासाठी. गेल्या वर्षी खूप मोठी काढली होती आणि रस्त्याच्या मध्यभागी काढली होती आणि कार्यक्रम सुरू होईपर्यंत गाड्या वगैरे येऊन सगळी खराब झाली, म्हणून यावर्षी आम्ही थोडंसं गेटच्या जवळ काढली. पलीकडच्या साईडला थोडासा रस्ता ठेवला. रांगोळी जी आहे
ती सगळ्यांनी मिळून काढलेली होती, पण मेन माणूस जे होतं, जे पूजेला ताई राहिलेलं होत्या त्यांनीच काढलेली होती, म्हणजे कार्तिकीची मम्मीने. पूर्ण रांगोळी मस्त वगैरे झालती, गेटच्या समोर पण काढलेली, छान अशी काढली होती त्यांनी. सगळं रांगोळी वगैरे काढून झालं, पटापट 6:30ला तयार झालो सगळ्याजणी. इथे मी आणि काव्या पण तयार झालेलो होतो तर पूजेसाठी. पटकन आवरून खाली गेलोत आणि खाली आरती करायची होती. सत्यनारायणाची पूजा वगैरे झालेली होती, आरतीसाठी सर्वांना बोलवलं, त्यावेळेस खाली आलोत. आणि हे जे डेकोरेशन वगैरे जे काही आहे फुलांचं वगैरे, तर ते मुलांनी केलेलं होतं आणि बाकीचं मग मोठ्या माणसांनी वगैरे सगळं तयार केलेलं होतं. त्यानंतर पूजा वगैरे झाली. सत्यनारायणाला आयरेताईन ते बसलेले होते, त्यांनी पूजा वगैरे केलेली होती. व्यवस्थित पूजा वगैरे सगळं पार पडलं. जेवणाचा वगैरे कार्यक्रम पण, स्वयंपाक खूप छान झालेला होता, पूजा बी छान झाली आणि मुलं सगळ्यात जास्त उत्साहात होते. आम्ही खूप वेळ इथे राहिलो नाहीत, कारण आम्हाला लवकर इथून बाहेर जायचं होतं, कारण गावी जाणार होतो, म्हणून पटकन आम्ही इथून बाहेर पडलोत. सजावट मात्र मस्त झालेली होती. आरती वगैरे केली. आरतीला मोदक ज्यांच्याकडे पूजा होती त्यांनीच बनवले होते आणि बाहेरून पण मोदक वगैरे आलेले होते. तर मस्त असा कार्यक्रम झाला. आणि या आमच्या अपार्टमेंटमधील लेडीज ग्रुप आहे. खूप जास्त जणी नाही आहेत, कमीत कमीच आहेत, म्हणजे 10-12 जणीच आहोत. आणि इथे काव्या पण तयार झाली होती, तिची तयारी दाखवते. मस्त शरारा वगैरे घालून झालेली होती, तिला शरारा खूप आवडतो. त्यानंतर सत्यनारायणाचा प्रसाद वगैरे घ्यायचा होता. असं म्हणतात की सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाला नाही म्हणायचं नाही, जर कोणाकडून आमंत्रण आलं तर जायचं असतं. मग इथे हळदी कुंकू वाहून पाया वगैरे पडून घेतलं. सगळ्याजणी एकानंतर एक पाया वगैरे पडून घेत होते. आणि त्यानंतर बाकीचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे जे कोणी येतील प्रसादाला जेवण्यासाठी वगैरे सांगितलेलं आहे आपल्या जवळचे वगैरे, मग बाकीचं त्यांचं जेवण वगैरे करायचं होतं. तर आम्ही गावी जाणार होतो म्हणून आम्ही पटकन उरकून घेतलं. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर लगेच आम्ही चेंज वगैरे केलं आणि जेवलो पहिल्या पंक्तीला आणि स्टेशनला निघून आलो. स्टेशनवरती आल्याच्या नंतर काही वेळेला थंडी खूप वाजत होती, पटकन तिचं आवरलं आणि तिला स्टॉल वगैरे पांघरू घातलं, कारण थंडी वाजती म्हणत होती. आणि स्वेटर आणायचे विसरलेत, कारण आम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी गावाकडे यायचं होतं. तर अशा प्रकारे आजचा आमचा पूर्ण दिवस गेला. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि या दिवसाचे व्लॉगचे जे काही फोटोज वगैरे असतील तर ते आपल्याला इंस्टाग्रामला पाहायला भेटतील. तिथे सुद्धा मी फोटोज वगैरे शेअर करणार आहे, तर तुम्ही तिथे पाहू शकतात. हा आमचा पूर्ण अपार्टमेंटचा लेडीज ग्रुप आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात एका छानशा व्लॉगमध्ये.